गाइस, वेलकम टू माय चॅनल. आणि खूप दिवसापासून माझा ब्लॉग नाही आला तर त्याच्यासाठी सॉरी. आणि जसं की अद्वैतची स्कूल स्टार्ट होते ट्यूसडेपासून, तर आज अचानक आमचा प्लॅन झाला आणि आम्ही भाईकाला द मुंबई झू म्हणजे राणीची बागेत आलो आहे. तर तसं तर मी स्कूलच्या थ्रू येत होतो आम्ही पिकनिकला वगैरे, पण आता मी अद्वैतला घेऊन आली आहे. तर आता आपण बघूया कसा एक्सपिरियन्स. म्हणजे तो खूप लहान होता त्यावेळेस तो आला होता, म्हणजे अगदी तो 1-2 वर्षाचा असेल तेव्हा. आणि पूर्वी कसं होता झू आणि आता कसा होता तर आता बघूया. कारण की मी पण आता लास्ट म्हणजे 15-20 इयर्स नंतर मी पण आलेली आहे म्हणजे इकडे आता. आणि आता म्हणजे तुम्ही भायखळा स्टेशनपासून अगदी 2 मिनिटावरतीच आहे झू. आणि आता आपण जाऊया तिकीट काउंटरकडे. चला तर आता आपण तिकीट काउंटरकडे जाऊया, बघूया इकडचे कसं आहे तिकीटचं रेट वगैरे. आमची तिकीट घेतलेली आहे आणि इकडे आहे सेल्फी पॉइंट. इकडे पण एक आहे, तिकडे पण एक आहे सेल्फी पॉइंट. आणि आता आम्ही एंट्री करतो. आणि गाईज एंट्रीला बॅग्स अलाउड नाही आहे. आणि तुम्ही जर काय खाऊ आणलं असेल तर ते अगदी अलाउडच नाही आहे. आतमध्ये काहीच खाऊ वगैरे अलाउड नाही. सो बेटर आहे की तुम्ही तुमच्या बॅग कॅरीच करू नका. आता गाईज आम्ही एंट्री केली आतमध्ये आणि आता बघूया आपल्याला काय फर्स्ट कोणता ॲनिमल दिसतंय. हे बघा एक ॲनिमल दिसला. कोणता ॲनिमल हा? कोणता? हा कोणता ॲनिमल आहे? तुम्ही एंट्री करतानाच तुम्ही जर लेफ्ट घेतलात तर लेफ्टला तुम्हाला फर्स्ट आपल्याला दिसणार आहे एलिफंट, जो आपण खूप इगरली वेटिंग आहे त्यांच्यासाठी. लायन, वुल्फ, बियर, लेपर्ड आणि चाइल्ड केअर स्पेस पण आहे इकडे लेफ्ट साईडला. तर आता तुम्ही बघू शकता की हे डायरेक्शनला आता आपल्याला हे 4-5 प्राणी दिसणार आहेत बघा. एलिफंट, लायन, वुल्फ, बियर, लेपर्ड. तर बघूया आता ह्याच्यातलं आपल्याला काय दिसतंय. तर आम्हाला आता पहिला एलिफंट दिसलेला आहे आणि तुम्ही बघू शकता. पण तो एलिफंट ना खूप जुना म्हणजे खूप एजेड वाटत आहेत बघू शकता तुम्ही. कारण की तो एकाच जागेला मूव करतोय. डमी नाही आहे पण ते खूप एजेड आहे, म्हणजे खूप वयस्कर झालाय. आणि गाईस ह्यांचं तर अजून आगमन झालेलंच नाहीये. आणि ह्यांनी लिहिलंय माझं आगमनाची वाट पहा, वेट फॉर माय अरायवल. म्हणजे अजून आपण इथे वाट बघायची. दे आर कमिंग सून. थांबा, मी लवकरच येत आहे. काय माहिती सगळ्यांच्या आगमनची वेट करायचंच आहे आपल्याला. आता हे वुल्फ, मी पण लवकरच येत आहे. बियर आहे, बियर. भालू दिसतोय का कुठे? हा आहे त्या दगडामध्ये. आणि त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये काय दिसतच नाही. आहे. ओ बाप रे, बघा मी थोडंसं झूम करते. दिसला? येस. तर खाऊन एकदम गोलू मोलू झाल्यात एकदम. बघा एकदम अशा हट्टे येतात दोघं. भारी खाऊन ते एक्सरसाइज करतायत. त्यांना पण स्लिम व्हायचंय. दे आर नॉट लिस्निंग आदू. असे सगळे खूप आतुरता आणि बघण्याची म्हणजे बोलतात वाट बघतायत ते टायगर. तर आता या पॉइंटला आम्ही पोचतोयच. तर आता सगळे बघा. तर होप आपण बघूया भेट दिसतंय का आता आपल्याला. तर हे आहे टायगर पॉइंट. टायगर हा बघा इकडे झूम करते. हे तिकडे जाऊन बसलाय पण तो हलतच नाही आहे तिकडे. आणि एक इकडे बसलाय कुठे, हा पण दिसत नाही.
मी अद्वैतला विचारलं इथे काय आहे, तर तो बोलतो इथे धोका आहे. इथे असं लिहिलंय धोका. काय माहिती ते वाघ आहेत ना, ते आलेच नाही आहेत बाहेर. आणि आम्ही थोडंसं डिसअपॉइंट झालोय. तर बघूया आता. आहे गोल्डन जॅकल, पण ते पण बसले जातात त्यांच्या रूममध्ये, तर ते पण बाहेर येत नाहीये. आता नेक्स्ट बघूया इथे काय आहे. बघूया हायना आणि लेपर्ड. हायना शोधतोय काहीतरी. आणि हे बघा, हे आपल्याला क्लिअर दिसलंय. ओ वाव वाव, फायनली आपल्याला चित्ता दिसलाय. तर आता हे हिप्पो, आणि ते बघा कसे रेस्ट करतात पाण्यामध्ये. हे बघा वरतं फक्त बॉडीज दिसतीये त्यांची. आय एम हिप्पो. माकड, कसे बसलेत बघा माकड. त्यांना ते इतके आगाव आहेत ना, त्यांना डबल पिंजरा लावलाय बघा, डबल जाली लावलाय. हे बघा, हा पण बघे. हे प्राणी फक्त बाहेर आहे, आजाद आहे. ह्याला काही पिंजरा नाहीये, काय नाहीये बघा. मग ते झू मध्ये आल्यानंतर असं वाटायला नको की अरे कोणता प्राणी मिस केलं. मग आता हे पण आहेत. चावेल. आणि इकडे असं हे रिकामी ठेवलंय. हे तर फक्त कावळ्यांसाठीच आहे, म्हणजे अगदी कावळे पण आहेत इकडे. आवाज बघा, काव 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 पण आजाद आहे बघा. हा व्हिडिओच्या मध्ये येतो. आणि हे तर आपले कावळे, ह्यांना बघू शकता, हे असेच फिरतायत बघा. टुवर्ड्स इकडे जातो. आता काय स्पॉट असे कमिंग सून वगैरे आहेत, पण आम्हाला भरपूर काय दिसले. आता आम्ही डिअर म्हणजे स्वॅम्प डिअर आहे, पाराशिंग त्याला बोलतात बघा. ते असेच ओपन आहेत, म्हणजे ते एवढं हार्मफुल नसतील. तर बघा तुम्ही बघू शकता किती भारी वाटतात ते. सांबार चटणी, इडली, सांबर, मेंदूवडा, सांबर, दालवडा, दाल मखनी. अण्णा इथे अण्णा तर कुठे दिसत नाही. अरे हाय अण्णा बघ कोपऱ्यात आहे बघ, हे बघ. आणि हे आता आम्ही चाललोय पेंग्विन कक्ष. पेंग्विन कडे आता आम्ही चाललोय. आणि आता आम्हाला आदू गाईड आहे इथे सांगायला. भैयाजी कुठे चाललोय आता आपण? पेंग्विनला. ओके, पेंग्विनला भेटूया आता. जसंच आपण आता ह्याच्यात ना एंट्री केली ना पेंग्विनला बघण्यासाठी, इतका गार आहे इथे, म्हणजे तुम्ही समजू शकता की ते फक्त बर्फातच राहतात. आणि त्यांच्यासाठी पूर्ण बर्फ आणि इकडचा जो ॲटमॉस्फिअर आहे पूर्ण असा बर्फाचा करून ठेवलेला आहे. तर आता कुठे आम्हाला इथे बरं वाटतं, कारण की इथे ना फुल ऑन AC आहे, फुल. आणि ह्याच्यात दिसत नाही आहेत, येत आहेत. त्यांना कितीतरी तिकडे आतमध्ये टेम्परेचर असेल 8 पासून ते 12 ते 14. ओके.
12 ते मायनस नाही, मायनस मध्ये पाण्याचा बर्फ होईल. ओके. आणि मग ते ते बाहेरचे ते मागे ते वेगळे आणि हे वेगळे, एसी मध्ये याला कवर होतं. अच्छा, अजून पाटी पण आहेत का बर्फातले? नाही, हे पिक्चर मध्ये दाखवलं बघा पाठीमध्ये. ओके ओके. हे पेंग्विन्स जे आहेत ते बर्फातले आहेत. ऍक्च्युली जाती भरपूर आहेत. आता काय टीव्ही चालू तर टीव्ही दाखवतात, त्यापैकी एक आहे. ओके, थँक्यू. असं खेळण्यासाठी पण आहे. आणि आता पावसाचं आगमन झालेलं आहे, तर आता आम्ही लवकरात लवकर बर्ड पॅराडाईजमध्ये जातो, कारण की आता खूप उशीर झालेला आहे. त्यांनी हाकलण्यापेक्षा आपणच स्वतः टायमात निघालेलं बरं. तर आता पक्ष्यांचे नंदनवन म्हणजे इथे मोराचा फोटो दिलेला आहे. तर बघूया आता आपण जातोय मोराकडे. आणि खरंच ह्यांना बघून तर असं वाटतं की आमचा पोपट झालेला आहे, कारण काय खूप काय बंदच आहे सगळं इकडे. पण पॅरेट्स तुम्ही बघू शकता. वाव, तू कसा मिट्टू मिट्टू. वाव, जाळी आहे पण नीट जर तुम्ही फोकस, मी तिथे वर एकदम व्हाईट कलरचं दिसतंय ते वुड पिकर, आणि या साईडला होते ते पॅरेट्स. आणि हे पण वुड पिकर एक इथे बसलेलं आहे. ॲक्वा बर्ड्स. चला आता टाइम तर संपलेला आहे, पण पटकन आपण बघूया काय ॲक्वा बर्ड्समध्ये आहेत. ते बंद केलेलं आहे, तरी पण काय जे दिसत असेल ते आपण कॅप्चर करूया. फेवरेट आहे व्हाईटवाला. ओ हो 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 हो, हे दोघं बसलेत. सॉरी, आता कसं इथून बघा, इथून थोडंफार दिसत आहे. हे बघा, हे सगळं ॲक्वा बर्ड्स आहेत, राईट. हे बघा, होऊ शकतं. आणि हा मस्त असा एकदम टोकावर बसला. आता जो उडताना तुम्हाला दिसलेला, इथे कासव आहे किंवा मगरमच्छ आहे काय माहिती नाही आहे. टर्टल कासव, पाणी दिसतंय. हा, हे बघा कसे वरती येऊन बसले, दिसले. हे बघा वरती पण येऊन बसलेले, आणि काय थोडेसे स्विम करतात, पाणी राहतात. आणि ही मगर, ही आर्टिफिशियल आहे, ओरिजिनल बघूया. हे बघा, हे कसं आहे जवळ. बापरे, कशी एकदम मस्त बसली आहे बघा पाण्यात. क्रोकोडाईल एक तिकडे दगडाच्या तिकडे, एक इकडे. हे फेसिंग टू असं आहे बघा. डर के आगे जीत है. यस, डर के आगे जीत है. और वो इतना बिंदास है क्योंकि लिए वो नकली है. हाँ हाँ. आता ह्यांना विचारते सरांना की इथले टायमिंग्स काय असतात, सांगू शकता सर 2 मिनिटं. सकाळी 9:30 हां ते 5:45. ओके, लास्ट टायमिंग आहे आमचं. ओके. मग 6:30च्या नंतर 5:45च्या नंतर स्टॉप. मग सगळे म्हणजे माणसं काढावं लागतात ना मॅडम, राईट. गार्डनचे आम्हाला. बरोबर. त्याच्यात 10-20 मिनिटं जाते तीच आमची. अशा प्रकारे आम्ही जेवढं होता वेळ तेवढं 1 तासामध्ये आम्ही पूर्ण राणीची बाग एक्सप्लोअर केलेली आहे, कारण आम्हाला टायमिंगचं काहीच माहिती नव्हतं. तर टायमिंग ॲक्च्युली इकडचा मॉर्निंग 9:30 टू इव्हनिंग 5:45 म्हणजे 5:45पर्यंत ते काढायला तुम्हाला बाहेर काढतात. 6 वाजेपर्यंत तुम्ही टोटली एक्झिट होऊन जाता. आणि प्रॉपरली जर ते असं त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला जर पूर्ण प्रॉपरली व्यवस्थित सगळे प्राणी ॲक्टिव्ह पाहिजे, तर त्याच्यासाठी तुम्ही मस्ट विजिट इन मॉर्निंग.
आणि आता निघूया. तर आपला व्लॉग आता इथेच मी एंड करते. पण हां, ज्याने कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि इन्स्टाला पण आपल्याला फॉलो करा. इन्स्टाची ID तर तुम्हाला माझी माहितीच आहे, ट्रॅव्हल विथ पूर्वी. आणि चला मग भेटूया. टिल देन स्टे ट्यून.